साहेब अमृतुल्लाने आज सिटी प्राईड सातारा रोड येथे देऊळबंद 2 सिनेमाचं स्क्रीनिंग बुक केलं होतं पूर्ण साहेब अमृतुल्लाच्या टीमसाठी. म्हणजे जे फ्रँचायझी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं आहेत त्यांचे ओनर, त्यांची फॅमिली हे सर्व सिटी प्राईड सातारा रोड येथे आले होते. आणि त्यांचा हा पिक्चर दाखवण्याचा हेतू हाच होता की सगळ्यांनी स्वामींचा पिक्चर बघितला पाहिजे, कारण ते स्वतः स्वामी भक्त आहेत. सोबतच जे पिक्चरचे जे स्टार कास्ट ते सुद्धा इथं आले होते. त्यांच्या म्हणजे ते पिक्चर बनवल्यापासून त्यांनी सांगितलं आहे की ह्या पिक्चरचा हेतू काय आहे, की ह्या पिक्चर मधून जेवढी काही अर्निंग होणार ती सर्व अर्निंग शेतकऱ्यांच्या मुलीसाठी, म्हणजे ज्या शेतकरी आत्महत्याग्रस्त होते त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी हा सगळा खर्च होणार आहे. जो काही अर्निंग होणार आहे पिक्चर मधून, ह्या दोन गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी सगळ्यांसाठी हा पिक्चर आयोजित केला होता. आणि मार्केटिंग विथ अक्षय आमची टीम सुद्धा इथं आली होती. त्यांनी सर्व हे बघितल्यानंतर किंवा हे सगळं शूट आम्हीच केलं आणि आम्हाला पण पिक्चर खूप आवडला. पिक्चरमध्ये जे सीन आहेत स्वामींचे, जे आपल्या आपण आजूबाजूला बघतो भावकी आणि गावकी, भावकीमध्ये ज्या गोष्टी चाललेल्या असतात की काय म्हणतात त्याला, जलन जी एकमेकांबद्दल असते त्याच्यावरती पण भाष्य करतो पिक्चर. त्याच्यासोबत शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या ते एकटेपणामुळे होतात, त्यामुळं गावाकडं आत्ता आधीचे गावाकडं लोक एकमेकांशी मिळायची ती आत्ता एकमेकांसोबत राहत नाही, एकमेकांसोबत बोलत नाही. ते जर एकमेकांसोबत बोलायला लागले तर हे नक्की आत्महत्या टळतील. मनावरती त्यांच्या मन बदललं पाहिजे माणसाचं, विचार आपोआप बदलतील. मला जर संधी भेटली की काही सांगायला की शेतकऱ्यांना व्यवसायासाठी, तर तुम्ही जर तुमच्याकडे काहीच नसेल, मोबाईल असेल, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवा. तुमचे व्हिडिओ शहरातील जे हाय क्लास लोक आहेत ते बघतील, व्ह्यूज येतील, यूट्यूबकडून तुम्हाला पैसे भेटायला चालू होतील. जसं पिक्चरमध्ये सांगितलंय की शेतीमधील ते ॲग्रिकल्चर टुरिझम, तसा तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघून शेती शिकू शकता. तुम्ही स्वतः रिअलमध्ये व्हिडिओ केले तर तुम्हाला स्वतःला पैसे येतील. त्यामुळं आत्महत्या करू नका.